शिंदे मास्तरांनी आपलं गाऱ्हाणं शेवंतीताईच्या कानावर घातलं. गावी आईवडील आजारी असतात, त्यांची देखभाल करता यावी. वृद्ध आईवडिलांचा मी एकुलता एक मुलगा आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी साहेबांनी माझ्या विनंती अर्जानुसार बदलीला मान्यता दिली आहे, पण गट शिक्षण अधिकारी साहेब रिलीव्ह करत नाही आहेत. आज बघू उद्या बघू म्हणत महिना झाला टोलवाटोलवी करतायत. त्यांची अपेक्षा 5,000ची आहे. नियमानुसार झालेल्या बदलीला गटशिक्षण अधिकारी साहेब विनाकारण खोडा घालतायत. ताई तुम्हीच सांगा, माझ्यासारख्या गरीब शिक्षकानं काय करावं? ताई तुम्ही लक्ष घातलं तर माझी लवकर सुटका होईल, मला माझ्या आईवडिलांची सेवा करता येईल. लागलीच शेवंतीनं गट शिक्षण अधिकारी साहेबांना फोन लावला आणि विचारणा केली. गट शिक्षण अधिकारी साहेब नमस्कार, मी शेवंतीताई बोलते. त्या शिंदे मास्तराची अडवणूक का करताय तुम्ही? सरकारी कामाचा सरकार पगार देते. जिल्हा शिक्षणाधिकारी साहेबांनी नियमानुसार विनंतीला बदलीला मान्यता दिली. तुमच्या आडेलतट्टू धोरणानं शिंदे मास्तराची अडवणूक करताय का तुम्ही? त्यांना 2 दिवसात रिलीव्ह ऑर्डर द्या, नाही तर तुम्हाला CO साहेबांच्या समोर उभं करण. मग मात्र माझ्यासमोर हात जोडत बसायचं नाही. शेवंतीताईनं गटशिक्षण अधिकाऱ्याला झापताच ते म्हणाले, नाही ताई तसं काही नाही आहे. तुमचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी त्यांना उद्या रिलीव्ह करतो, त्यांना माझ्याकडे पाठवून द्या. ताई तुम्ही सांगितलेलं काम नाही करायचं, मग कोणाचं काम करायचं? ताई तुमच्या कामाला नाही म्हणून चालेल का? शेवंतीताईच्या एका फोननं गटशिक्षण अधिकारी साहेब सरळ झाला होता आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव शिंदे मास्तरांनी घेतला. शेवंतीताईच्या कामाचा व्याप वाढला होता. रोज सकाळी स्वतःच्या व्यवसायाची देखभाल करायची. 10-15 मुलांना रोजचं काम द्यायचं. कलिंगड काकडी रोजचा ताजा माल येत होता, ताजा पैसा मिळत होता. देव द्यायला लागला म्हणजे भरभरून देतो याचा पुरता अनुभव शेवंतीला आला होता. रोजची हजारो रुपयांची मिळकत होती. एकटीच्या खर्चाला फारसं लागत नव्हतं, पैसे शिल्लक राहत होते. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून बँकेच्या प्रवाहात आणलं. गोरगरीब महिला आणि अशिक्षित महिलांना आधार देऊन सामान्य महिलांची बँकेत पत निर्माण केली. पत निर्माण झाल्यानं प्रतिष्ठा निर्माण झाली. सर्वसामान्य व्यावसायिकांना व्यवसायासाठी प्रापंचिक वस्तू खरेदी करता लोन मिळवून द्यायची व्यवस्था केली. पहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर दुसरं कर्ज मिळायचं. शेवंतीताईंनी सामान्य लोकात आत्मविश्वास निर्माण केला. बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केल्यानं लोकमानसात शेवंतीताईविषयी अत्यंत आदराची आपुलकीची भावना निर्माण झाली. शेवंतीताईविषयी श्रद्धा, विश्वास आणि आपुलकीनं प्रत्येकाच्या मनात, हृदयात आपलेपणाचं, मायेचं नातं निर्माण झालं होतं. सामान्य जनतेच्या हृदयात शेवंतीताईला अढळ स्थान मिळालेलं होतं. 2 रूममध्ये शेवंतीचं सामान सामावलं होतं. दिवसभर माणसात वावरणारी शेवंती रात्री एकटीच अंधारात स्वतःला गुरफटून घेऊन रात्र व्यतीत करत होती. शेवंतीनं ज्या बहिणींसाठी, भावांसाठी आयुष्यभर त्याग केला होता ते विसरले होते. नात्याचं विसरले होते, पण ममत्वाची माणसं मात्र जवळ आली होती. पण तरीही आपल्या जीवनात न भरून येणारी पोकळी आहे. अंधारी रात्र खायला उठते, मनाची बेचैनी वाढवते. अंधाऱ्या रात्री आपलं दुःख आपल्या कवेत घेऊन झोपावं. तनाला मनाला विश्रांतीची गरज होती, पण अश्रांत मनाला विश्रांती मिळणार कशी? लोकांचं दुःख मी ऐकू शकते, समजू शकते, पण माझं आतलं दुःख मी कोणाला सांगणार? मला कोण सावरणार? कोण मला आधार देणार? माझ्या मनातली गोष्ट मनातच राहणार. हृदयीचे भाव मी कोणाजवळ व्यक्त करणार? या प्रश्नांच्या द्वंद्वात शेवंतीताई रात्र जागून काढत होती. सार्वजनिक क्षेत्रात शेवंतीचा उत्कर्ष चालू होता. तिच्या नेतृत्वाखाली अर्बन बँकेची नेत्रदीपक प्रगती चालू होती. भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला होता आणि बँकेच्या आर्थिक व्यवहारात ज्यांनी पूर्वी कोणी भ्रष्टाचार केला होता, ज्यांचे हात गुंतले होते, त्यांना कायदेशीर मार्गानं कचाट्यात पकडण्यात आलेलं होतं. त्यामुळे शेवंतीताईची सार्वजनिक जीवनातली प्रतिमा उंचावली होती. आपण ज्या शेवंतीवर एवढा विश्वास ठेवला तो तिने सार्थ करून दाखवला. एका सामान्य गरीब कुटुंबातली कष्टकरी पोर, पण हिमतीनं, जिद्दीनं आणि अपार कष्टाच्या बळावर तिने नेत्रदीपक प्रगती केली होती. दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी स्वतःच्या देवघरातल्या समईसारखी स्निग्ध प्रकाश देत ती उजळून निघाली होती.
मी जरी तिचा जन्मदाता नसलो तरी शेवंती माझी मानस कन्या आहे. शेवंती स्वतःकरता कधी काही मागत नाही, पण तिने न मागता तिची इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. माझं कर्तव्य अजून अपूर्ण आहे आणि ते कर्तव्य करून मी माझे डोळे मिटणार आहे. यदा कदाचित मी ते कर्तव्य पूर्ण केलं नाही तर मला स्वर्गात सुद्धा शांती लाभणार नाही, या विचारानं भभूतमल शेठ सतावलेले होते. पण या विषयावर नेमकं बोलायचं कसं हेच भभूतमल शेठला सुचत नव्हतं. शेठ, डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या, लवकर खणखणीत बरे व्हा. आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद हवा आहे. आमचं काही चुकलं तर अधिकारवाणीनं आमचे कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. शेठ, तुम्ही मनात काय आजार घेऊन बसलाय हो? जरा बाहेर पडा, मोकळ्या स्वच्छ वातावरणात हिंडा फिरा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल ना. शेवंतीताई आस्थेनं सांगत होती. बेटा, तुझं खरं आहे. तू म्हणतेस तर चल माझ्याबरोबर, मला तुझा आधार होईल. माझा थोडा वेळ सत्कारणी लागेल. तुला दुसरं काही महत्त्वाचं काम वगैरे नाही आहे ना. भभूतमल शेवंतीकडे बघत म्हणाले, नाही हो, कसलंच महत्त्वाचं काम नाही. आणि समजा काम असन तर मी बाजूला ठेवन ते. तुमच्या इतकं जगात मला दुसरं काही महत्त्वाचं नाही. तुम्ही माझं बोट धरलं, मला मार्ग दाखवला, त्या रस्त्यानं चालायचं एवढं मला माहिती आहे. तुम्हीच माझ्या श्रद्धेचं आणि आदराचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. शेवंतीताई भरभरून बोलत होती. हे बघ शेवंती बेटा, आज आपण जरा बागेत फिरायला जाऊया. किल्ला बागेत भरपूर वृक्षवेली आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, पिंजऱ्यातले बंदिस्त प्राणी बघू, तेवढंच माझ्या मनाला बरं वाटेल. ठीक आहे ना, तुमचा जो आनंद तोच माझा. असं म्हणत शेवंतीनं ड्रायव्हरला सूचना दिली आणि गाडीत बसून दोघे किल्ला बागेत गेले. थोडा वेळ बेटा आपण या बाकड्यावर बसू, चालताना मला थोडा थकवा जाणवतोय, असं भभूतमल शेठ म्हटल्यावर दोघं बागेतल्या एका सिमेंटच्या बाकावर बसले. 5-10 मिनटं दोघेही निःशब्द बसले होते. वातावरण प्रसन्न होतं, आल्हाददायी होतं. बागेतल्या झाडाच्या ढोलीत रागू महिनेची जोडी होती, ती आतबाहेर करत होती. चोचीत दाणा घेऊन ढोलीतनं आवाज करणाऱ्या पिल्लांना रागू महिना भरवत होते. बघितलंच का शेवंती, ती बघ रागू महिनेची जोडी किती छान आहे का नाही. हो ना, पशुपक्षी किती स्वच्छंदी असतात नाही का, आनंदी असतात, आकाशातून स्वैर भटकंती करतात, गोड फळांचा आस्वाद घेतात, चिमुकल्या पिल्लांसाठी चोचीत दाणा घेऊन येतात, जोडीनं राहतात, जोडीनं जातात, जोडीनं येतात. ते बघ टणाटणा उड्या मारत हरण आलंय. तेही कदाचित काळवेटाला शोधत असावं. आपला जोडीदार दिसत नाही म्हणून कदाचित ते हरिण कावरं बावरं झालेलं असावं. आणि ते बघ ते बघ तिकडे पाणकोंबडा आणि पाणकोंबडी कसे डुलत डुलत निघाले. तेवढ्या तिथून एक वानर आणि वानरीण दात विचकत निघून गेले. दोघेही हळूहळू चालत चालत बागेतनं फेरफटका मारत होते. ते बघ बरं शेवंती, पिंजऱ्यातली वाघीण शांत बसली आहे आणि वाघ डरकाळ्या फोडतोय. गंमत आहे की नाही. पलीकडच्या जाळीआड मोर आणि लांडोर आपल्या खेळात दंग होते. समोरच्या बाकावर एक वयस्क जोडपं येऊन बसलं. याही वयात दोघं दिलखुलासपणे हास्यविनोद करत होते. जीवनातल्या सहजीवनाचा आनंद घेत होते. पलीकडे एक तरुण जोडपं एकमेकांच्या कमरेभोवती हात गुंडाळून आपल्याच नादात दंग होतं. दुसरा एक तरुण आपल्या पत्नीच्या केसात गजरा माळत होता. त्यांच्या पलीकडे बसलेले एक जोडपं एकमेकांना प्रेमानं आईस्क्रीम भरवत होते. किल्ला बागेत येऊन लोक आपला आनंद व्यक्त करत होते. पण शेवंती, मी तुला हे का सांगतोय, का दाखवतोय, हे तुझ्या लक्षात येतंय का. भभूतमल शेठ म्हणतात. शेवंती दचकली आणि म्हणाली, शेठजी मला नाही समजलं, तुम्ही बोलताय ती फक्त ऐकते मी. अगं वेडे, मी तुला हे दाखवतोय की निसर्ग नियमानुसार प्रत्येक पशु पक्षी जोडीनं राहतात, प्रजनन करतात. स्त्री आणि पुरुष विवाहबद्ध होतात, जोडीनं राहतात. तू अशी एकाकी जीवन जगतीयेस याचं मला दुःख आहे. तू जरा तुझ्या व्यक्तिगत जीवनाचा विचार कर. तुला आयुष्यभर साथ देणारा जोडीदार बघ. जीवनात जोडीदार नसेल तर जीवन अर्थशून्य बनतं. बेटा शेवंती, परमेश्वरानं तुला बहाल केलेलं सौंदर्य, तारुण्य वाया घालवू नकोस. आपल्या जीवाभावाला जपणारं, हक्काचं, मायेचं माणूस आपल्याबरोबर असावं लागतं. शेवंती, तू आता विवाहबद्ध व्हावंस ही माझी इच्छा आहे. तुझं कन्यादान करायची माझी इच्छा आहे.
एवढी माझी इच्छा तू पूर्ण करशील. तुझी इच्छा असो वा नसो, मला देवाघरी जाण्यापूर्वी तुझे हात पिवळे झालेले बघायचे आहेत. शेवंती बेटा, माझी एवढी इच्छा पूर्ण करशील असं वचन दे मला. अत्यंत तळमळीनं भाऊक अंतःकरणानं बोलणाऱ्या भभूतमल शेठकडे बघत शेवंतीताई त्यांच्या हातात हात देत म्हणाली, शेठ, तुमच्या इच्छेचा अवमान नाही करणार. आपण माझ्यासारख्या 32 वर्ष वय उलटून गेलेल्या बाईचा स्वीकार करणारा कुणी भेटला तर ते शक्य आहे ना. अगं, अशक्य ते शक्य करणारा परमेश्वर आहे. आपण प्रयत्न करू. आपल्या प्रयत्नांना परमेश्वर साथ देईल. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील. थिजल्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना धोत्राच्या सोग्यानं पुसत होते ते. शेवंतीविषयी असलेल्या मायेनं आलेले उमाळे हुंदके दाबत भभूतमल शेठ आणि शेवंतीताई बागेतनं बाहेर पडले. ड्रायव्हरनं गाडीचे दरवाजे उघडले. दोघं गाडीत बसतात ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट केली. शेवंतीला त्या दिवशी जबरदस्त धक्का बसला. माझा आणि माझ्या वैयक्तिक जीवनाचा एवढा विचार करणारे, सदैव आपलं हित जपणारे, सदैव पाठीवर कौतुकाची थाप टाकणारे भभूतमल शेठ आज एवढे हळवे झालेत, आणि तेही माझ्या भल्यासाठी. त्यांचं आणि माझं पूर्वजन्मीचं काहीतरी नातं असणार. वयस्क भभूतमल शेठला दिलेल्या वचनाची प्रतारणा करता येणार नाही, आणि ती वचनपूर्ती करणं दिसतं तेवढं साधं सोपं नाही. बावला बावलीच्या लग्नासारखं सोपं नाही आहे ते. मनाला मन जोडावं लागतं, विचारांना विचार जोडावे लागतात, एकमेकांना अनुरूप जोडीदार तेही भाग्यात असावं लागतं. भभूतमल शेठचं म्हणणं, विचार करणं त्यांच्या परीनं योग्य होतं, पण माझ्या जीवनात ती चांदरात येईल का? माझ्या स्त्री देहाचं, माझ्या स्त्रीत्वाचं जीणं सार्थकी लागेल का? हा खरा यक्षप्रश्न शेवंतीला भेडसावत होता. श्रावण महिन्यात निसर्गाचं रंगरूप बदललं होतं. क्षणाक्षणाला ऊन पावसाचा खेळ चालू होता. मन मोहित करणारी हिरवी गर्द झाडी, वाऱ्यावर डोलणारी कोवळी लुसलुशीत गवताची पाती, रमणीय निसर्गाचं आल्हाददायक वातावरण, आकाशात स्वच्छंदीपणे विहार करणारी चिमणी पाखरं, मंद वाहणारा गार वारा, झुळझुळ वाहणारे निर्झर, हिरवीगार मखमल पांघरलेली धरणी माय, माळावर चरणारी गाईगुरं, मंजूळ निनादात येणारे बासरीचे स्वर आणि नदीकिनाऱ्यावरील शिवमंदिरातून येणारा घंटानाद कानाला तृप्त करत होता. अतृप्त मनाला निसर्ग तृप्तीचा आनंद देत होता, समाधान देत होता. प्रफुल्लित वातावरणात शेवंती स्वतःला हरवून निसर्गाच्या बेहोश वातावरणात धुंद झाली होती. तुंगारपूरच्या बाजूनं वाहणाऱ्या नदीकिनारी प्राचीन शिवमंदिर होतं. त्या शिवमंदिरात शंभू महादेवाला बेलाची पानं वाहण्यासाठी, शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी श्रावणातल्या सोमवारी शेवंतीताई एकटीच त्या प्राचीन शिवमंदिरात आली. तुंगारपुरापासून थोडं आडवळणी बाजूला घनदाट वृक्षवेलींनी बहरलेल्या निसर्गाच्या कुशीतून वाट काढत, आपलं जलपावित्र्य टिकवत, मध्येच आडव्या येणाऱ्या डोंगराला वळसा मारून, आपल्या दोन्ही तीरांवरच्या मानवी वस्तूला, पशुपक्ष्यांना सुखसमृद्धीचं ऐश्वर बहाल करत, तिला ज्याची ओढ आहे त्या सागराच्या भेटीची जबरदस्त ओढ असल्यानं न रेंगाळता न थांबता नदी सागराला भेटायला जाते. तो सागर तिला क्षणार्धात आलिंगन देतो, नदीला आपल्यात सामावून घेतो. नदीसुद्धा स्वतःचं अस्तित्व विसरून सागरात एकरूप होऊन जाते, आपलं अस्तित्व विसरते. सागरालाही तिच्या भावना कळतात. नदीसुद्धा त्याला आपलं भावविश्व समर्पित करते. धगधगणाऱ्या धरणीला शांत करण्यासाठी तो मेघराजा गर्जना करत येतो, ढगांचा ढोल वाजवत येतो. जलधारांच्या वर्षावात तिला सुस्नात करतो. उमलणाऱ्या कळीचं रूपांतर जेव्हा फुलात होतं, तेव्हा रंग वेगळा, गंध वेगळा असणाऱ्या फुलातील मकरंदाचा आस्वाद घेणारा भ्रमर फुलाभोवती पिंगा घालतो. फुलापासून त्याला दूर जावंसं वाटत नाही, तो तिथेच रेंगाळतो. पण हे वेड व्यक्त करणाऱ्याला प्रेमवेडा म्हणतात किंवा प्रेमवेडी. बहुतेक प्रेमवेडे या प्रेमरंगात बुडून जातात. कळत नकळतपणे ते वेड मला लावणारा, माझ्यावर निस्सीम प्रेम करणारा प्रेमवेडा माझ्या वाटेवर डोळे लावून बसला तर नसेल. काहीही असो, पण माझं तन, मन आणि हृदय आज मला वेगळीच जाणीव देत आहे.
निसर्गातल्या बदलाचा, चैतन्याचा आनंद माझ्यात अंतर्बाह्य बदल घडवतोय याची जाणीव शेवंतीताईला होत होती. शेवंतीनं खळखळणाऱ्या नदीत जाऊन हातपाय धुतले, तोंडावर थंड पाणी मारून घेतलं. नदी बाहेर येऊन थोडी फुलं, बेलाची पानं घेतली आणि जनवस्तीपासून दूर असलेल्या नदीकिनारी अति प्राचीन शिवमंदिरात तिने प्रवेश केला. प्रवेश करताना दर्शन झालं नंदीचं. मंदिरातल्या गाभारात लीनतेनं वाकून तिने प्रवेश केला. उंजळभर फुलं आणि बेलाची पानं शिवलिंगावर मनोभावे नमस्कार केला आणि हात जोडून डोळे मिटून भोळ्या शिवशंकराची आराधना करत ओम नमः शिवायचा मंत्र जप चालू केला. शेवंतीला मनःशांती लाभत होती. ती मनातल्या मनात सांब सदाशिवाला आपलं मागणं मांडत होती. इतक्यात शिवमंदिरात ठणठण असा घंटानाद झाला. तशी शेवंती भानावर आली. शिवमंदिराच्या गाभाऱ्यातनं बाहेर पाहिलं, तोच अपरिचित आवाज कानावर आला. अरे वा, कशी काय वाट चुकली म्हणायची. कमरेला पदर खोचून घणाघात करत रणरागिणीसारख्या लढणाऱ्या महिला नेत्याची वाट चुकली वाटतं. पण आजचं सोज्वळ रूप आणि सौंदर्य बघितल्यावर त्या शंभू महादेवाला देवपण सोडून तुमच्या मागं धावावा असं वाटेल क्षणभर. श्रमिक संघटनेच्या झुंजार नेत्या, अर्बन बँकेच्या चेअरमन शेवंतीबाई, अहो आपल्याला शिवमंदिरात बघून धक्काच बसला ना. मनात जे आलं ते बोललो, राग नाही ना आला तुम्हाला. मंदिरात कुणीही कुणावर रागवायचं नसतं एवढं कळतं मला. आणि हां, ते चेअरमन, झुंजार नेत्या ह्या सगळ्या झुली बाजूला ठेवून भावभक्तीने मी शिवमंदिरात आली आहे. देवाला छोटा मोठा असा भेदभाव मान्य नसतो. देवाला सगळे सारखे. प्रत्येकाच्या हाकेला तो धावून जातो. प्रत्येकाची मनोकामना तो पूर्ण करतो. शिवमंदिरात येताना मोकळ्या मनानं यायचं असतं आणि बाहेर पडताना भरल्या अंतःकरणानं जायचं असतं. फुलांची ओंजळ रीती करायची असते. शंभू महादेवाच्या दर्शनानं हृदयाला समाधान मिळतं. शेवंती शांतपणे म्हणत त्या अपरिचित व्यक्तीकडे प्रसन्न मुद्रेनं बघत होती. भले तुम्हाला देवाचं दर्शन झालं आणि मला सात्विक मांगल्य वृत्तीच्या देवतेचं दर्शन झालं म्हणायचं. तुमच्यासारख्या देवतेच्या शालीन सौंदर्यानं प्रभावितच झालो की. खरं म्हणजे आजपर्यंत ऐकिवात होती ती वेगळी, पण आज प्रत्यक्षात शांत समयी मोहक स्वरूपात चेहऱ्यावर स्मिता हास्य असणारी, विलोभनीय अतिसुंदर असणाऱ्या ललनेचं रूप बघून माझाचा पुरता गोंधळच उडाला. चला, दर्शनाच्या निमित्ताने आपली मुलाखत झाली, निदान तोंड ओळख झालं. हे माझं कार्ड घ्या, मला तुमचं कार्ड द्या, कधी काळी गरज लागली तर येईन संपर्क करता. त्यानं त्याचं कार्ड देता शेवंतीने हे नकळतपणे आपलं कार्ड काढून दिलं. तो तरुण मंदिराच्या गाभाऱ्यात देवदर्शनासाठी गेला आणि शेवंती मंदिराच्या पायऱ्या उतरून चालायला लागली. पण तिच्या मनाला फुलपाखरासारखे पंख फुटल्यागत वाटत होतं. शेवंतीच्या अंतर्यामी मनाला एक वेगळी उभारी आली होती. आजपर्यंत आपल्या सौंदर्याचं कोणी कौतुक केलं नव्हतं, पण माझ्या सौंदर्याला भुलणारा, स्मितहास्य करत गोड बोलणारा कोण अवलिया असेल हा. व्हिजिटिंग कार्डवरचं नाव बघितलं आणि शेवंती थक्क झाली. अपरिचित वाटणारा मनुष्य परिचित असल्याखेरीज पहिल्या भेटीत एवढं बोलणं शक्य नाही. तानाजी साखरे, राजकारणात पुढे पुढे करणारा, आतला मतलब साधून घेणारा. माझ्या आजोळचं नावसुद्धा साखरेच आहे की. कदाचित तानाजी साखरे माझ्या आजोळकडील म्हणजे मामांच्या घराण्यातला कोणीतरी असेल का. गेली 20-22 वर्ष आपण आजोळी गेलेलं नाही. जाणार तरी कसं. आम्हाला दुर्दैवानं तुंगारपूरला यायला लागलं. दारिद्र्याशी सामना करत रोजच्या प्रसंगाला तोंड देत वाटचाल करायला लागली. आईवडिलांच्या मृत्यूनंतर आप्तस्वकीयांनी आमच्याकडे पाठ फिरवली होती. दैवच आमच्यावर रुसलं होतं. मातृपितृ छत्र हरपलं होतं. मामा मामीनं धुडकावलं होतं. चोहोबाजूनी संकटरूपी आभाळ फाटलं होतं. ज्यांनी आधार द्यायला हवा होता त्यांनी झटकून टाकलं होतं. जगणं मातीमोल झालं होतं. तेव्हा माणुसकीच्या नात्यानं द्रवणाऱ्या भभूतमल शेटनं आपलंसं केलं म्हणून तर आजवरची वाटचाल यशस्वी झाली. आज शिवमंदिरात भेटलेला तानाजी साखरे गोड हसणारा, स्पष्ट बोलणारा, क्षणभर का असे ना आवडला मला.
तो का आवडला असेल? खरं तर कोणत्याही स्त्रीला कौतुकाचे 4 शब्द सुखावून जातात. स्त्री सौंदर्याचं कौतुक सगळ्यांना वाटतं, पण कोणी व्यक्त करतं तर कोणी व्यक्त करत नाही. आणि स्तुती कोणाला आवडत नाही. आज त्यांनी माझ्या शालीन सौंदर्याची केलेली स्तुती मला अंतर्बाह्य सुखावून गेली. मी पुन्हा पुन्हा विचार करायला लागले की हे द्योतक कशाचं आहे किंवा असावं. तानाजी साखरेच्या गोड बोलण्यानं काय एवढी माझ्यावर जादू केली कोण जाणे, पण जागृती स्वप्नी तोच माझ्या दृष्टीसमोर तरळतोय. शिवमंदिरात तो उभा आहे, गोड आवाजात तो हसून माझ्याशी बोलतोय आणि मी आधाशासारखी त्याच्याकडे बघतीये. खरंच त्यांनी माझ्यावर मोहिनीच घातली आहे. मी त्याच्यावर खरंच मोहित झाली आहे. शेवंतीला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं. 2-3 दिवस सार्वजनिक कामात कसे गेले कळलं नाही, पण आज रात्री फोन खणखणला. शेवंतीनं फोन उचलला तेव्हा तेच गोड शब्द कानावर रुंजी घालत होते. हॅलो शेवंती, धक्का बसला ना? आवेळी अपरात्री कोणाचा फोन आला म्हणून आहे ना? मला वाटतं राग तर नक्की आला असेल माझा. मला वाटतं शेवंती माझा आवाज ओळखला असेल. काय तुम्ही बायका चाणक्य असताना एकदा कानावर आलेला आवाज बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. पुरुषांच्या नजरेतलं भावविश्व बरोबर ओळखता. अरे ही देवानं तुम्हा बायकांना दिलेली देणगीच आहे बरं का. आम्हा पुरुष मंडळींना कावळा आणि कोकिळेतला फरक आताशाने नाही लक्षात येत. राजहंसांबाबतलं फरक नाही लक्षात येत. एवढे आम्ही अविवेकी असतो का? खरं तर तुला प्रश्न पडला असेल, तुंगारपूरला तुला ताई म्हणून संबोधलं, विरोधक तुला बाई म्हणतात. पण कसं आहे ना, मी तुला ताई नाही म्हणू शकत आणि तू एवढी काय प्रौढ नाही का मी तुला बाई म्हणायचो. मला वाटतं मी तुला शेवंती म्हणणं पसंत करेल, पण ते तुला आवडेल का? अगं हो नाही काहीतरी बोल ना, निदान मला ओळखलं का? तानाजी साखरे फोनवरनं बोलत सुटला होता. नाही मी नाही ओळखलं. ओळख पटल्याशिवाय मी कशी बोलीन? एकदा माईक हातात घेतला की नुसतं बोलत सुटायचं, थांबायचं नाव नाही, हे लक्षण असतं पुढाऱ्याचं. तसं हॅलो म्हणून फोनवरनं बोलायला सुरुवात केली तेव्हापासून एकसारखं बोलताच आहे तुम्ही. फोनवरून बोलणारा ताई म्हणत नाही, बाई म्हणत नाही, म्हणजे कोणी योग्य हेतूनं फोन करतोय का अयोग्य हेतूनं फोन करतोय हे कळल्याशिवाय मी काय बोलणार? हल्ली पुढाऱ्यांचे फोन टॅप केले जातात तेव्हा तानाजीराव साखरे साहेब साखरेपेक्षा भलतंच गोड बोलताय असं फोनवरनं भडाभडा व्यक्त होणं योग्य नाही असं मला वाटतं. तेही बरोबर आहे म्हणा. आलं माझ्या मनात म्हणून तुला फोन लावला मी तुला फोन लावला हे माझं तुला चुकीचं वाटत असेल तर सॉरी बरं का. पण मी एवढ्याकरता फोन केला होता आपली जुनी ओळख पटवण्याकरता, बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्याकरता, आणि त्याच्यासाठी आपली भेट होणं महत्त्वाचं आहे. त्या भेटीचं आमंत्रण देण्याकरता मी फोन केला आहे. पण आपण दोघेही सार्वजनिक जीवनात वावरणारे, सार्वजनिक ठिकाणी किंवा घरीदारी भेटलं का चर्चेला उधाण येणार. त्यातून शेवंती तुझा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा, एकत्रित चर्चा झाली म्हणलं का पत्रकार बंधू राजकीय भाष्य करून काहीतरी गडबड देतील उठवून, तुला मला राजकीय प्रश्न विचारून भांडवून सोडतील. शिवाय तू आणि मी अविवाहित असून एकत्रित वावरतोय बोलतोय म्हणल्यावर वेगळीच अफवा उठवतील. असं काय व्हायला नको आहे म्हणून आपण भेटावं, बोलावं, चर्चा करावी, पण भेटीचं ठिकाण कोणचं असावं ते विचारण्याकरता फोन लावला होता. पण तुझी भेटायची इच्छा असं तर ते शक्य बरं का, म्हणजे त्याची जाणीव आहे मला. भेटीकरत्या आसुसलेल्या जीवाला म्हणजे तानाजीरावच्या भेटीला मला गेलंच पाहिजे असा विचार करून शेवंती म्हणाली, आपण कुठे आणि केव्हा भेटायचं ते सांगा, फक्त चर्चा करण्यासाठी. भलताच गैरसमज करून घेऊ नका. शेवंती असं म्हणताच आनंदाच्या उकळ्या फुटत असलेला तानाजी साखरे फोनवरनं गुणगुणत म्हणाला, नदी किनारी तरुस्थळी तू येशील का, माझ्या मनीचे अबोल भाव समजून घेशील का. कविराज थोडं थांबा, उद्याच्या भेटीवेळी बोलायला काहीतरी शिल्लक ठेवा, नाहीतर नदी किनारी शांत शीतल गारव्यात कविराज हरवतील तेव्हा काय बोलायचे ते कळायचं नाही, तेव्हा फोन ठेवू. असं म्हणत शेवंतीनं फोन खाली ठेवला तसा तानाजी भानावर आला. आपण काय बोललो, किती बोललो, जे बोललो ते योग्य का अयोग्य, पण बोलून गेलो एवढं मात्र खरं. असं म्हणत तानाजीच्या मनात उलघाल चालू होती. उद्या काय आणि कसं बोलायचं याचा विचार करत तानाजी साखरे ह्या आकाशातल्या चांदण्या मोजत बसला.
श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित सावलीचं झाड उन्हात ही कादंबरी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. या कादंबरीचा पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.